मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये म्हणजे ठाणे, नवी मुंबई या परिसरामध्ये, कल्याणमध्ये सुद्धा सध्या एका विषयाची जोरदार चर्चा आहे। हा विषय आहे मराठीचा आणि ही मराठीची सक्ती आहे मुंबईमध्ये आणि या आजूबाजूच्या एमएमआर रिजन मध्ये असणाऱ्या रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी। रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना जुजबी मराठी बोलता यावं ही खरं तर अट आहे। महाराष्ट्राचे जे वाहतुकीचे नियम आहेत त्या नियमांअंतर्गत जेव्हा या रिक्षा चालकांना बॅच दिला जातो, परवाने दिले जातात, तेव्हाच ही अट असते। त्या अटीची काही प्रमाणात पूर्तता होते किंवा होत नाही आणि हे सगळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आपापला बॅच आणि लायसन्स त्याचप्रमाणे परवाना मिळवतात। मात्र आता परिवहन विभागाने आणि परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की ज्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना किमान मराठी बोलता येत नाही त्या सगळ्यांना आता एकतर मराठीचे धडे घ्यावे लागतील, नाहीतर त्यांना आपापले परवाने परत करावे लागतील। मात्र यावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या धक्कादायक आहेत। खरं तर ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याच्या भाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। पण आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे की आम्ही कुठेही जाऊन काम करू शकतो, पोट भरू शकतो, मग मराठीची सक्ती का, असा सवाल आता या रिक्षा चालकांकडून आणि टॅक्सी चालकांकडून उपस्थित केला जातोय। खरं तर ज्या शहरामध्ये, ज्या राज्यामध्ये तुम्ही वर्षानुवर्ष राहता तिथली भाषा जुजबी येणं हे खरं तर कायद्याने बंधनकारक करायची गरजच नाहीये, ते यायलाच हवं। मात्र ते करायची जेव्हा वेळ येते तेव्हाही त्याला विरोध होत असेल, न्यायालयात जाण्याच्या धमक्या दिल्या जात असतील, संपावर जाण्याच्या धमक्या दिल्या जात असतील, तर या समस्येवर, मुळात ही समस्या नाहीच आहे, या सगळ्या मुद्द्यावर नेमका काय उपाय काढायचा या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। पण त्याही पलीकडे जाऊन मुळात मराठी भाषिक माणसं आपल्या भाषेसाठी या परभाषिक माणसांशी बोलताना आग्रही आहेत का, हाही सवाल आहे। आणि त्याही पुढे जाऊन या एकूणच मुद्द्यावर राजकीय नेते आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत का, हाही सवाल आहे।